ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ज्योतिबा डोंगरावर मोठ्या धार्मिक उत्साहात गुढीपाडवा सण साजरा। ज्योतिबा डोंगरावर मोठ्या धार्मिक उत्साहात गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला। ज्योतिबा डोंगरावर प्रथम गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निगवेतील हिम्मत बहादरांच्या मानाची सासनकाठी ज्योतिबा डोंगरात दाखल झाली। ज्योतिबाची सरदारी पगडी महापूजा बांधून नवीन वर्षाचे पंचांग वाचन करण्यात आले। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला। डोंगरावर चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या तसेच ज्योतिबा परिसरातील सासनकाठ्या पारंपरिक पद्धतीने सजवून दिमाखात उभ्या केल्या। दरम्यान मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली। सकाळी 11 वाजता निगवे दुमाला तालुका करवीर येथील हिम्मत बहादूर जवान यांची मानाची सासनकाठी सवाद्य मिरवणुकीने डोंगरावर दाखल झाली। मुख्य मंदिर परिसरात आल्यावर ही सासनकाठी ग्रामस्थ व भाविकांनी नाचवली। सासनकाठीचा औक्षण करून स्वागत करण्यात आलं। यावेळी संग्रामसिंह चव्हाण, रणजितसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, केदारलिंग देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले, ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते। मानाची सासनकाठी मंदिर परिसरात आल्यावर गुलाल खोबऱ्याची उधळण झाली। ज्योतिबाच्या नावाने चांगबलचा जयघोष करत भाविकांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा काढल्या। त्यानंतर सासनकाठी सदरेजवळ उभी केली। दुपारी 12 वाजता तोफेच्या सलामीने श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते नवीन वर्षाचं पंचांगाचे पूजन करण्यात आले। ग्रामोपाध्ये केरबा उपाध्ये यांनी नवीन पंचांगाचे वाचन केले। गुळलिंब वाटप करण्यात आला। दरम्यान प्रत्येक गावोगावी चैत्र यात्रा सासनकाठी मिरवणुकीतील सासनकाठ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उभ्या केल्या। निनाम पाडळी, जिल्हा सातारा, मौजे विहे, तालुका पाटण, कसबे डिग्रज, तालुका मिरज, कसबा सांगाव, तालुका कागल, किवळ, तालुका कराड, छत्रपती, करवीर, कवटेगुलंद, सांगली, मनपाडळे, हातकलंगले, फाळकेवाडी, दरवेश पाडळी, सांगली, सातारा, कराड, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, लातूर आदी भागातील मानाच्या सासनकाठ्या उभ्या करून त्या गावात ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी केव्हा जायचे याचे नियोजन केलं। कामदा एकादशीच्या मुहूर्तावर डोंगरावर चैत्र यात्रेसाठी भाविक येण्यास प्रारंभ होईल। बेळगाव कर्नाटक भागातील पायी बैलगाड्या घेऊन येणारे भाविक डोंगरावर दाखल होतील। यात्रेचा मुख्य दिवस 23 एप्रिल रोजी आहे। महानकरी न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर।